नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असणार. आजचा दिवस सुरुवातीपासूनच खूप धावपळीचा होता. पण अशा छोट्या-छोट्या क्षणांमुळेच दिवस खास बनतो, नाही का? तुम्हाला काय वाटतं? त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे किचनमधूनच झाली. सर्वात आधी डब्याची तयारी केली. सकाळची वेळ म्हणजे प्रत्येक घरातली धावपळ असतेच. डबा तयार करताना सोबत गवारीची भाजी बनवायला घेतली. स्वयंपाक करता करता बाकीची कामंही सुरू होती. तर गवारीची भाजी मी कशी बनवली ते मी पटकन शेअर करते. इथे तेलामध्ये कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची मी घातली होती फोडणीला आणि थोडंसं मीठ टाकलं होतं, पाव चमचा अगदी टोमॅटो शिजवण्यासाठी आणि एक वाफ काढून घेतली. अशा पद्धतीने टोमॅटो खूप छान मऊ शिजून येतो. आणि त्यानंतर आपले घरात जे मसाले असतात ना, हळद, तिखट, गरम मसाला, सब्जी मसाला जे काही असेल ते साठवणीतला मसाला तर तो ॲड करायचा, मीठ ॲड करायचं, आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आणि छान शिजवून द्यायचं. वाफेवरतीच मी लो टू मीडियम हीटवरतीच मी भाजी शिजवली होती आणि डबा बनवताना इथे लाईटच गेली. 8:30 वाजले होते आणि लाईट गेली. सकाळी लाईट गेली ती दुपारी 12:30-1च्या दरम्यान लाईट आली आणि पाऊस कंटिन्यू सुरू होता. म्हणजे रिमझिम पाऊस होताच सुरू. इथे मी खिडकी उघडली आणि इथे हर्ष पण उठला होता तोपर्यंत आणि नेहमीप्रमाणे त्याच्या मस्तीला सुरुवात झाली. त्याच्या पप्पांना बाय करणं बघायला मला खूप आवडतं. आजही पप्पा जॉबला निघाले तेव्हा हर्षने इतक्या गोडपणे बाय केलं की तो क्षण कॅमेऱ्यात कैद करावाच लागला. त्यानंतर तो घरभर मस्त खेळत होता. लहान मुलांची निरागसता दिवसाचा सगळा थकवा घालवते, हो ना? तुमच्या घरी असं आहे का? प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. पण आजच्या दिवसातला सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे लाईट. सकाळी साधारण 8:30च्या सुमारास लाईट गेली. सुरुवातीला वाटलं थोड्या वेळात येईल, पण तासामागून तास गेले. माझ्या मोबाईलची बॅटरीही फक्त 20% पर्यंत आली होती. ब्लॉग शूट करायचा, घरची कामं करायची, सगळंच मोबाईलवर असतं. त्यामुळे थोडी काळजी वाटत होती. शेवटी दुपारी लाईट आली आणि लगेच पहिलं काम म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावला. तेव्हा कुठे मन हलकं झालं. त्यानंतर घरातली सगळी कामं आवरली, साफसफाई, किचन, बाकीचं सगळं पूर्ण केलं. मग हर्षलाही झोपवलं. तो झोपला की मला माझी काही कामं शांतपणे करता येतात. संध्याकाळी हर्ष माझ्या मम्मीकडे खेळायला गेला. तो बाहेर खेळत असताना मला थोडा वेळ मिळाला. मी लगेच कोथिंबीर निवडायला घेतली आणि विचार केला आज खूप दिवसांनी कोथिंबीर वडी बनवूया. कोथिंबीर निवडणं, मिश्रण तयार करणं आणि वडी बनवणं हे सगळं करताना खूप छान वाटत होतं कारण खूप दिवसांनी कोथिंबीर वडी खायला मिळणार होती. रात्रीच्या जेवणात आज खास मेन्यू होता. गरमागरम छोले राईस बनवणार होते. सोबत सकाळची गवारीची भाजी होती, कुरकुरीत पापड आणि ताज्या कोथिंबीरीच्या वड्या तयार करायच्या होत्या. खरंच साधं जेवण असलं तरी मनापासून बनवलं की त्याची चवच वेगळी असते. इथे संध्याकाळची देवपूजासुद्धा करून घेतली. देवाला नेहमीप्रमाणे कृतज्ञता व्यक्त केली आणि इथे हर्षला मी कार्टून लावून दिलं होतं. कारण की हल्ली ना तो मला काहीच करून देत नाही. सतत बोलतो माझ्यासोबत बस आणि अशा पद्धतीने त्याला खाऊ पण दिलं आणि सोबत टीव्हीसुद्धा लावून दिली. तो मस्त त्याचा खाऊ आणि टीव्ही एन्जॉय करतो आणि तोपर्यंत मी इथे कोथिंबीर वडी तयार करायला घेतली आणि मी पटापट कोथिंबीर स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती आणि पटकन चिरून घेते. एकदम बारीक चिरून घेतली कारण की सगळं पीठ व्यवस्थित मिळून येईल आणि 2 दिवस झाले होते मला मसाले भरायचे होते डब्यामध्ये, पण काही वेळ मिळत नव्हता. डबा स्वच्छ धुवून घासून ठेवला होता. पण कसं आहे मला म्हणजे सगळं क्लिनिंग वगैरे मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं म्हणून मी ते मसाले काही भरून ठेवले नव्हते. ते मी आज भरून ठेवले आणि जे काही बॉक्समधले मसाले असतात ना, रेडीमेड गरम मसाला आणि सब्जी मसाला, तर तो कधी-कधी टाकायचा राहून जातो भाजीमध्ये. कारण की तो फ्रीजमध्ये असतो आणि कधी-कधी ना आठवतच नाही आपल्याकडे हे मसाले आहेत म्हणून. कधी-कधी हळद, तिखट, मीठ एवढंच मसाले वापरते आणि
आणि मी बाकीचे मसाले ना विसरून जाते. तर म्हटलं सब्जी मसाला आणि गरम मसाला थोडंफार शिल्लक आहे, तर तो पण मी इथे भरून घेतला आहे मसाल्याच्या डब्यांमध्ये. तुम्ही पण माझ्यासारखे विसरभोळे आहात का या बाबतीमध्ये? तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे मी सगळे मसाले आहेत ना, ते मी व्यवस्थित भरून ठेवले आहेत. मला स्टीलचा मसाल्यांसाठी डबा घ्यायचा आहे स्पेशली, पण काही मला पाहिजे अफोर्डेबल प्राईसमध्ये पाहिजे चांगला डबा. तर मी सर्च करते ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही. जर तो मला ऑनलाईन भेटला तर मी तुमच्यासोबत देखील शेअर करेन येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आणि हा जो मी टॉप वेअर केला आहे स्लीवलेस आहे, तर तो मी मिशोवरून घेतला आहे. तुम्हाला जर आवडला असेल, बाय करायचा असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेन. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ना, तर ती परातीमध्ये घेतली कारण पीठ मळायला सोपं जातं. त्यामध्ये बेसन पीठ आणि चवीनुसार सगळे मसाले ॲड केले. माझ्याकडे चिंच नव्हती, लिंबू आहे पण लिंबूची चव एवढी नाही येत. तर इथे माझ्याकडे चिंच नव्हती पण आगळ होतं, तर मी आवर्जून आगळ मी टाकलं कारण त्याने खूप छान चव येते आंबट तिखट अशी. तुम्हाला माझा आवाज थोडासा असा वेगळा येत असेल कारण की मला सर्दी झाली आहे, त्यामुळे प्लीज समजून घ्या. कारण की आता हल्ली थोडी कणकण वाटायला लागली आहे आणि व्हॉईस ओव्हर करायला पण त्रास होतो आहे, दम पण लागतो आहे. सो प्लीज समजून घ्या. आणि त्यानंतर इथे मी पाणी तापत ठेवलं होतं वडी रोल करून ठेवण्यासाठी आणि चाळणीला छान असं तेल ग्रीस केलं आणि अशा पद्धतीने रोल बनवून मी स्टीम करायला ठेवले आहे. आता वाजलेत किती, 8:30 वाजलेत रात्रीचे आणि परत लाईट गेली आणि पाऊस आली. हर्ष लाईट आली का? लाईट आली. नाचा, लाईट आली, नाचा. हां नाचा, गोल गोल नाही फिरायचं. पण लाईटने आज पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. सारखी लाईट येत जात होती, त्यामुळे स्वयंपाकही उशिरा झाला आणि जेवणालाही उशीर झाला. खरंच आज काय प्रॉब्लेम झाला होता कोण जाणे. दिवसभर लाईटचा लपंडा हा सुरूच होता. 2-2 मिनिटांनी लाईट ये जा करत होती. तर खिचडी करतानाच म्हणजे छोले राईस करतानाच लाईट पुन्हा गेली आणि म्हटलं लाईटीच्या भरोश्यावर बसलो ना की आपण उपाशी राहू, म्हणून म्हटलं पटकन मोबाईलची टॉर्च लावते आणि पटकन फोडणीला घालून घेते खिचडी भात. तर इथे मी थोडक्यात रेसिपी सांगते तुम्हाला. तर इथे मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता हे सगळं, जिरे मोहरी हे सगळं फोडणीला घातलं, छान शिजवलं. त्याच्यानंतर छोले आणि बटाट्याचे तुकडे ते मी बटाटे कट करून स्वच्छ धुवून ते मी फोडणीला घातले. त्यानंतर घरातले मसाले, हळद, तिखट, थोडंसं गरम मसाला हे सगळं ॲड करून धुतलेले तांदूळ ॲड केले आणि छान 2 शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घेतला. 2 शिट्ट्यामध्ये परफेक्ट बटाटे, छोले आणि राईस शिजून निघाले. त्यानंतर कोथिंबीर वडी कट करून छान फ्राय केले आणि माझ्या भावाला त्याला मसाले भात खूप आवडतो आणि स्पेशली मी केलेले पदार्थ त्याला फार आवडतात, म्हणून त्याला मी गरमागरम मसाले भात म्हणजे छोले राईस देऊन आले. आणि त्यानंतर आल्यावरती आम्ही तिघेही आम्ही जेवायला बसलो. आणि हर्षला स्पेशली बटाटे आणि कोथिंबीर वडी खूप आवडतात, त्यालासुद्धा आम्ही सवय लावायचं बघतो आहे. जेवढं होईल तेवढं तो आमच्यासोबत जेवायला बघतो आता आणि तो आता खातो बऱ्यापैकी. खाण्यापेक्षा जास्त तो खालीच पाडतो, पण बऱ्यापैकी खातो आहे तो पण आता हळूहळू शिकतो आहे. आणि तर हर्षला काही सवयी लावता लावता हे माझ्या लक्षात आलं की लहान मुलांना आपण जेवढी शिस्त लावायला बघू आपल्या पद्धतीने, ओरडून वगैरे जे काही असेल ते, पण तसं नाही करता येत. आपल्याला त्यांच्या कलेने घेऊन हे सगळं त्यांना शिकवावं लागतं, त्यांना समजवावं लागतं की नाही बाबा हे असं करायचं असतं, हे असं नसतं करायचं, ही सवय चांगली आहे. तर ते त्यांच्या कलेने घेऊनच आपल्याला हे सगळं करावं लागतं. जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे किचन पूर्ण स्वच्छ करून घेतलं. दिवस कितीही दमवणारा असला तरी झोपायच्या आधी स्वच्छ किचन पाहिलं की मनाला वेगळीच शांतता मिळते. आणि आत्ता दिवसाचा सर्वात गोड भाग म्हणजे काही दिवसांपूर्वी मी पहिल्यांदाच ताकातले रवा लाडू बनवले होते. खरं सांगायचं तर पहिल्यांदा करताना थोडी भीती होती की कसे होतील, बिघडणार तर नाही ना, वाया तर नाही ना जाणार. पण देवाच्या कृपेने इतके सुंदर झाले
म्हणजे की काय सांगू तुम्हाला, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत आणि खूपच स्वादिष्ट जेवणानंतर मला कधी कधी गोड खायची खूप इच्छा होते. आजचा आमचा दिवस असा गेला, लाईटचा खूप त्रास झाला पण तरीही दिवस छान गेला. घरची कामं, स्वयंपाक, हरची मस्ती, कुटुंबासोबत जेवण अशा छोट्या छोट्या गोष्टी आयुष्य सुंदर बनवतात. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. छान छान कमेंट्स करा. तुमचे कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.